नमस्कार, आपण पाहता युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. दुपारच्या सुमारास आलेला वादळ वारा आल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाड कोसळल्याच्या घटना. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 सुभाष टेकडी साईबाबा नगर परिसरात दुपारच्या सुमारास आलेल्या वादळ वारा मोठ्या प्रमाणात झाड कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये एक रिक्षावर आणि घरावर झाड कोसळल्याने पत्र तुटले, तसेच झाड रस्त्यावर आल्यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. सदयाने या घडलेल्या घटनामुळे कोणतेच जीवितहानी झालेली नाही. घटनेचा तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी व इतरांचे कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी तातडीची कारवाई सुरू केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. धीरज खैरे, विकास गाडे, राजेंद्र साळे, प्रशांत ढोणे, पप्पू भोजने, स्थानिक रहिवासी व समाजसेवक सूरज सोनकांबळे यांनी महापालिकेला सूचना दिल्या असून परिसरातील इतर झाडांची तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामुळे भविष्यात कोणती दुर्दैवी घटना घडू नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे आमचे एरियातले सुभाष टेकडी नगरसेवक सूरज सोनकांबळे. मला बाहेर होतो मला धीरज आणि विकास गाडीने फोन केला, तर फोन करून मी तुरंत इकडे आल्यानंतर ही परिस्थिती बघतोय. हे झाड कुजलेलं आहे. हे कुजलेल्या झाडामुळं झाड पडलं आहे. हवा वारा सर्व उल्हासनगरमध्ये पसरतोय. सर्वीकडे पत्रे उडलेले आहे. हे नैसर्गिक आहे, हे कोणी पाडलेलं नाही आहे. पण फायर ब्रिगेडला फोन केल्यानंतर फायर ब्रिगेड वेळेवर आले नाही आहे. त्याच्यामुळं हा रागरोष प्रत्येक नागरिकाचा आहे. आम्ही समजू शकतो फायर ब्रिगेडकडे एकच गाडी आहे. तर उल्हासनगर महानगरपालिकेला सांगण्यात येत आहे की प्रभाग समिती 4मध्ये कमीत कमी 2 ते 3 गाडी व कर्मचारी वाढवून देण्यात यावं. म्हणजे याचा अर्थ असा होईल की कुठं हानी झाली तर लोक तिथं पोचतील. आज मी सुरेश बोंबले साहेबांना विनंती केली, तर कुर्ला कॅम्पवरून तिकडनं अर्धा स्टाफ घेऊन आलो. आम्ही स्वतः घेऊन आलेलो आहे. आणि आज तुमच्या समोर दिसतंय की काम चालू आहे. आम्हाला कोणावरती क्लेम करायचे नाही आहे. प्रशासन आपलंच आहे. आज प्रशासनाचं राज्य चालू आहे. आमची लोकांची सरळ शोकांतिका आहे की निवडणूक लवकर होत नाही आहे. प्रशासनाच्या राज्यामध्ये जर असं होत असेल, प्रशासन जर आम्हाला मदत करत नसेल, वेळेवर धावून येत नसेल, तर आम्हाला प्रशासनाचा धिक्कार आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आपण प्रत्येक गोष्टीवरती छोट्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्या. आज 2 तास झाले लाईट नाही आहे. अंबरनाथ फीडरवरनं बंद लाईट घेण्यात आलेली आहे. अंबरनाथ फीडर जर उल्हासनगरमध्ये असते लाईट सकत, अंबरनाथ फीडरला बंद घ्यायचे तर उल्हासनगरमध्ये लाईट बंद होती. तर मी माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की उल्हासनगर फीडर अंबरनाथ फीडरवरून चेंज करा, अलग करा. म्हणजे उल्हासनगरमध्ये 4 नंबर 5 नंबरला त्रास होणार नाही. ही पण दुसरी विनंती आहे. तिसरी विनंती अशी आहे की आज सुभाष टेकडी परिसरामध्ये पाणीची वेळ निश्चित होत नाही आहे. पाणीच्या वेळेमध्ये मी स्वतः सूरज सोनकांबळे नगरसेवकचा भाऊ या नात्याने मी 5 वर्ष इथं संघर्ष करून काम केलेलं आहे. खूप काम केलं, असं नाही की नाही काम केलं. परंतु प्रशासन असल्यामुळं आमच्या पाण्याची वेळ निश्चित होत नाही. त्याच्यामुळं मी नाईलाजाने एक मोठा ग्रुप बनवला. मी ग्रुपच्याद्वारे प्रत्येकांच्या समस्येचे निवारण करत आहे आज इथे. तर उल्हासनगर महानगरपालिकेला एकच सांगणं गोष्ट आहे की तुम्ही आज प्रशासन चालते ना, प्रशासनमध्ये वाढीव कामगार वाढवा, जेणेकरून लोकांना त्रास नाही होणार. आज चलताना झाडचं कंप्लेंट मी मागं पण दिली होती. मागे पण पुढे एक झाड आहे, तिथे पण कंप्लेंट दिली होती आम्ही लोकांनी. परंतु हे तोडण्यात आलेले नाही आहे. काय ना काय कारणामुळं काय ना काय कारण सांगून प्रत्येकाने अंग काढण्याचं, अंग झटकण्याचं काम केलं. कर्मचारी अंग झटकण्याचं काम. म्हणून मी महापालिकेच्या 4-5 वेळा कंप्लेंट दिली. म्हणून मी महापालिकेच्या प्रत्येकाला सांगतोय, कर्मचारी उपायुक्त मॅडम आल्या, उपायुक्तपर्यंत कंप्लेंट दिली आहे मी. आयुक्त मॅडमला, आज आयुक्त मॅडम नौके आहे, त्यांना काही गल्लीत बोळात फिरलेले नाही आहे, त्यांना माहीत नाही लोकांची समस्या काय. तर माझी विनंती आहे, मॅडम साहेब तिकडे बसल्यापेक्षा तुम्ही प्रत्येक गल्लीमध्ये येऊन बघा की लोकांच्या समस्येचं काय निवारण होते का नाही होते, प्रशासन काम करते का नाही करते. याच्यावरती आपण जरासं लक्ष द्या. आज लक्ष दिलं असतं त्यावेळेस ते झाड तोडलं असतं, आज वेळ आली नसती. आज आमची भोजने मावशी थोडक्यात वाचली. जर ते झाड पडलं असताना काय झालं असतं तर कोण त्याची जिम्मेदारी, प्रशासनाची जिम्मेदारी घेतली असती का? याचं उत्तर प्रशासनानेच द्यायचं. म्हणून मी विनंती करतो, आयुक्त